हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सी सॅट, यूपीएससी सी सॅट, बँकिंग आणि इतर एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, एक छोटंसं पण अति महत्वाचं सेशन आहे. एमपीएससी मधील दुर्लक्षित परंतु महत्वाची पोस्ट सहाय्यक आयुक्त, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग, क्लास 1 ची पोस्ट आहे. या पदांबद्दल सर्वस्व आपण जाणून घेणार आहोत आजच्या सेशनच्या माध्यमातून. या पदांबद्दल तुम्हाला ऑप्शन भरताना, म्हणजे जेव्हा तुम्ही मेन्स एक्झाम क्लिअर कराल तेव्हा ऑप्शन भरताना तुम्हाला काहीही डाऊट असणार नाही. यामध्ये निवड, वेतन, बदली, पदोन्नती, कामाचे स्वरूप आणि पावर काय काय असते हे जाणून घेणार. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सी सॅट म्हणजेच अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे डेली जर तुम्हाला करायचं असेल तर संध्याकाळी 5 वाजता आपल्या युट्यूबला रेग्युलर सेशन होतं, सोमवार ते शुक्रवार, ज्यामध्ये आता आपण येणाऱ्या 2025च्या एक्झामसाठी सिरीज चालवतो आणि सध्याची सिरीज सुरू आहे ती आपली ग्रुप सीच्या एक्झामसाठी सिरीज सुरू आहे. त्यानंतर आपण बेसिक क्लास घेतोय सोमवार ते शुक्रवार, फ्री क्लास संध्याकाळी 6 वाजता ऍपवर, ज्यामध्ये आता बेसिक अंकगणिताची सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण टीसीएस आणि आयबीपीएस आधारित पॅटर्नवर जे क्वेश्चन येतात त्या क्वेश्चनची सिरीज चालवतो आहे. आणि 1 एप्रिल पासून आपली राज्यसेवा सीसॅटची पेड बॅच सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 7 वाजता क्लास असतो, ज्यामध्ये आपण बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स घेतो, ज्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही कव्हर करतो. जर तुम्हाला हे क्लासेस करायचे असेल तर नक्कीच तुम्ही मला माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरला मेसेज टाका किंवा कॉल करून देखील सुद्धा तुम्ही विचारू शकता. आणि युट्यूबवर जे काही आपण सेशन घेतो त्याची जी पीडीएफ असणार आहे ती पीडीएफ तुम्हाला मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून जे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची पीडीएफ रेग्युलर भेटेल. सो विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची पण दुर्लक्षित पोस्ट, बरेच जणांना असं वाटते की काय ही पोस्ट असेल, पण ही पोस्ट जर तुम्हाला नक्कीच समाजसेवा जर करायचं असेल तर नक्कीच तुमच्यासाठी ही खूपच जबरदस्त पोस्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला आदिवासी जो विभाग आहे त्या विभागाला तुम्हाला काम करता येईल आहे आणि जेवढेही आदिवासी जे आहे त्यांच्यासाठी तुम्हाला भरपूर प्रमाणात काम करता येईल. तर या पोस्टचं नाव आहे प्रोजेक्ट ऑफिसर, ज्याला आपण प्रकल्प अधिकारी म्हणतो मराठीमध्ये, बरोबर आहे? प्रकल्प अधिकारी, ठीक आहे. तर प्रकल्प अधिकाऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय काय असते हे पुढे आपण जाणून घेऊ. म्हणजे आणि विद्यार्थ्यांनो, हे विकासात्मक पद हे आपण नाही विसरायला पाहिजे. काय आहे हे? विकासात्मक पद आहे. मग याच्यामध्ये बघा, याची जी हायरार्की म्हणजे आदिवासी विभागाची चौकटी, प्रशासकीय चौकट जर बघितली आदिवासी विभागाची प्रशासकीय चौकटी, चौकट जर आपण बघितली तर सगळ्यात पहिले आदिवासी विभागाचा मंत्री, ठीक आहे, आदिवासी विभागाचा मंत्री. त्यानंतर आदिवासी विभागाचा राज्यमंत्री, विद्यार्थी मित्र, करेक्ट. त्यानंतर माननीय अप्पर सचिव, जे आपण, ठीक आहे, माननीय अप्पर मुख्य सचिव, हे जे पद आहे हे आयएएस थ्रू भरल्या जातं विद्यार्थी मित्र, ठीक आहे. त्याच्यानंतर आयुक्त, ज्याला आपण कमिशनर म्हणतो, ठीक आहे. आणि याच्या अंडरमध्ये असतात प्रकल्प अधिकारी, ज्या पोस्ट बद्दल आज आपण बोलतो आहे, प्रोजेक्ट ऑफिसर ज्याला आपण म्हणतो, प्रोजेक्ट ऑफिसर. विद्यार्थी मित्रांनो, मग आता बघा, प्रोजेक्ट ऑफिसरच्या अंडरमध्ये काय काय असतात. प्रोजेक्ट ऑफिसरच्या अंडरमध्ये प्रकल्प ऑफिसेस येतात, म्हणजे प्रोजेक्ट ऑफिसेस येतात. बघा, प्रोजेक्ट ऑफिसेस. तर आता ह्या प्रोजेक्ट ऑफिसेसच्या अंतर्गत कोणते कोणते आहे, म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की हे आदिवासी भागातच हे केलं जाते, मग नागपूरच्या अंडरमध्ये जवळपास 9 प्रोजेक्ट ऑफिस आहे. अमरावती,
7 प्रोजेक्ट ऑफिसेस आहेत. नाशिकमध्ये 7 आणि ठाण्यामध्ये 7. या पद्धतीने याची विभागणी केली जाते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. याला मुख्य प्रोजेक्ट ऑफिस सुद्धा आपण म्हणू शकतो. मुख्य प्रोजेक्ट ऑफिस, करेक्ट. मग आता बघा महत्वाचं काय की यांचं काम काय असतं. ठीक आहे. व्हॉट्स देअर वर्क, यांचं काम काय, बरोबर आहे. तर आता बघा याचं कामाचं स्वरूप जर आपण बघितलं तर शाळांचे ऑडिट करणे. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे. शाळांचे ऑडिट करणे, त्याच्यानंतर जेवढ्या आदिवासी शाळा आहे, आश्रम शाळा आहे, त्यांचे काम बघणे, विकासात्मक काम, सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना आदिवासींपर्यंत पोहोचवणे, शाळेची तपासणी करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, हे सगळे काम जे आहे हे आदिवासी विभाग म्हणजे जे प्रोजेक्ट ऑफिस आहे ते केले जाते. ठीक आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायव्हर्स काम करता येते. तुम्ही इथे जिल्ह्याचे बॉस असतात. ठीक आहे. पूर्ण जिल्हा तुमच्या अंडरमध्ये असतो आणि याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर जी हायरार्की आपण बघितली होती ते यांच्या अंडरमध्ये येतं. ठीक आहे. म्हणजे कमिशनरच्या अंडरमध्ये येतं. ठीक आहे. आता बघा समाज कल्याण विभागाचे विभाजन करून सन मे 1983 मध्ये मंत्रालय स्तरावर स्वतंत्र आदिवासी विभागाची स्थापना करण्यात आलेली होती. यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागातील प्रशासकीय यंत्रणेची पुनर्रचना जानेवारी 1992 मध्ये केली आणि त्यानुसार आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक, अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर तसेच 30 प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. म्हणजे या पद्धतीने यांची 1952 मध्ये डेव्हलपमेंट झाली विद्यार्थी मित्रांनो. गट पातळीवरील निरनिराळ्या योजनांतर्गत योजना व सेवा यांचे एकात्मीकरण ही IADP मागील कल्पना होती. तथापि महाराष्ट्रामध्ये IADP चा प्रकल्प अधिकाऱ्यास अन्न विभागाच्या गटस्तरीय यंत्रणेचे पर्यवेक्षण करण्याचे व प्रशासनिक नियंत्रण करण्याचे अधिकार नव्हते. म्हणून प्रकल्प पातळीवर जबाबदार ठरू शकेल अशा प्रकारच्या सेवा आणि पर्यवेक्षण याचे यथायोग्य एकात्मिकरण होण्याच्या दृष्टीने एक उणीव भासत होती. ही उणीव दूर करण्यासाठी शासनाने नोव्हेंबर 1993 मध्ये एकूण 11 अत्यंत संवेदनशील प्रकल्प कार्यालय म्हणून घोषित केले. बघा 92-93 म्हणजे याचं डेव्हलपमेंट झालं हे दिलेलं आहे. संवेदनशील म्हणून घोषित केलेल्या 11 प्रकल्पांचे प्रशासन बळकट करण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर चिखलदरा प्रकल्प धारणी, जर तुम्ही कधी गेला असेल जा, खूप सुंदर अशी जागा आहे चिखलदरा, तिथे चिखलदरा प्रकल्प धारणी प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आला व त्याऐवजी यवतमाळ जिल्ह्यात म्हणजे आपले जे वैभव राऊत सर आहेत हिस्ट्री घेतात त्यांच्या गावी पांढरकवडा येथील प्रकल्प संवेदनशील घोषित करण्यात आला. या 11 संवेदनशील क्षेत्रातील अधिकाऱ्यांची नियुक्ती भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांमधून करण्यात येते, जे मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो. सो विद्यार्थी मित्रांनो याचं सिलेक्शन कसं होते बघा. याचं सिलेक्शन तुम्ही जर बघा तर MPSC राज्यसेवा तुम्हाला द्यावं लागतं. ठीक आहे. ही क्लास 1 ची पोस्ट आहे पण ही दुर्लक्षित पोस्ट आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की आदिवासी भागामध्ये याचं जास्त हे आहे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर याला प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 मोड आहेत. प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. ठीक आहे. त्यानंतर याचा जर तुम्ही पगार बघला तर 80 ते 85 हजाराच्या घरात याचा पेमेंट असतो, पूर्ण तुम्हाला TADA वगैरे मिळून. ठीक आहे. तर होप सो विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही फॉर्म भरा तेव्हा ह्या पोस्टचाही तुम्ही विचार करा अशी अपेक्षा मी करतोय. ठीक आहे. आणि नक्कीच ही सुंदर अशी पोस्ट आहे. जर तुम्हाला सेवा द्यायची असेल तर नक्कीच हे पद तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे जर तुम्ही सेवा देण्याचा विचार करत आहात तर. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आपले पेड बॅच जर जॉईन करायचे असेल तर पेड बॅच आपली 5.0 राज्यसेवेची पेड बॅच सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो माझा CSAT हा जो विषय आहे अति महत्वाचा जो क्वालिफाईंग सब्जेक्ट आहे हा CSAT आपण डिटेल मध्ये घेणार आहोत. म्हणून म्हणजे इथून आपण जवळपास 3 ते 3.5 महिने हा विषय अंकगणित आणि बुद्धिमत्ता ज्यामध्ये पूर्ण आपण इथे कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर जॉईन करायला विसरू नका. ही बॅच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि काही अडचण असेल तर माझा हा वरती पिवळ्या याच्यामध्ये नंबर दिलेला आहे. त्या नंबर तो माझा वैयक्तिक नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो. काही तुम्ही मला विचारू शकता किंवा तुम्हाला MPSC कंबाईन प्री मेन्स जर प्रिपरेशन करायचं असेल, ठीक आहे, प्रिलिम्स आणि मेन्स याची सुद्धा लिंक तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला फीचर्स दिले आहे बॅचचे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की मकरंद हा जो आपला कोड आहे हा कोड
जॉईन नाऊ केल्यानंतर अप्लाय कुपन कोड येतं, तिथे हा कोड लावायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट भेटणार आहे. तर हे सगळे बॅचचे फीचर्स आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर मग आता आपण इथेच थांबू आणि पुन्हा अशा एखाद्या व्हिडिओसह पुन्हा आपण भेट घेऊया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच गाईज. आणि माझे रेग्युलर सेशन्स युट्यूबवर होतात संध्याकाळी 5 वाजता. आणि नक्कीच तुम्ही ही बॅच म्हणजे युट्यूबवर जॉईन करा आणि अंकगणिताची सिरीज जे आपण फ्रीमध्ये घेतो ते पण तुम्ही जॉईन करा. ठीक आहे, चला इथेच थांबवतो आहे, भेटूया पुन्हा. सो थँक्यू व्हेरी मच गाईज, हॅव अ नाईस डे.